नशीब नशीब चांगलंय आपलं म्हणून वाचलो. ते म्हणतात ना देव देतो तेव्हा छप्पर फाडके देतो म्हणून. काय निवस काही सुचलं नसतं तर काय केलं असतं आपण? गावात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिली नसते माहिती. खरे मामा, पण काय धुतलाय त्या सौदागरनं त्या अर्जुनला. मला तर वाटतं तो अर्जुन अजून 8-10 दिवस काय उठतच नाही. पण मामा आपल्या उद्देशाचं काय? ज्या उद्देशानं हे समज केलं ते पूर्णच नाही ना झालं. उद्देशाचं काय वहिनी? उद्देश आपण कुठल्या पण मार्गाने पूर्ण करूच की. पण आता जे आपल्या अंगावर आलं होतं ते दुसऱ्याच्या शेंगाव गेलंय ना. आता पुरतं बाद जाईल, पुढचं बघू. एक बरं झालं, सावित्री समोर ही म्हातारी बाद झाली आणि अर्जुन समोर पुन्हा एकदा सावित्री. करेक्ट आहे. आता ती सावित्री त्या अर्जुनाला मदत करेल मला तर काय वाटत नाही. मागं सोडून काय संकन ठेवून दिलं ना त्याने. अख्ख्या गावासमोर अपमान झालाय तिचा. नाही पण म्हणून तू लगेच जखमी सापाच्या शेपटीवर पाय द्यायला जाऊ नको. उगाच चावेल, कळलं ना? नाही पण बल्लू, आता जे आपण काय करणार आहे ना ते पूर्ण आयोजन नियोजन करूनच कार्यक्रम करायचा. आता बघ ना, आता सगळ्यांसमोर अर्जुनने त्या सावीच्या कानफाटात मारली. हे जर सावीने मनावर घेतलं असेल ना तर दोघांमध्ये फूट निश्चित पडणार आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. फक्त तोपर्यंत बाबा तू थंड घे रे, काही करू नको. ठीक आहे? कसं? पोराला हरायला सांगितलं तोवर ठीक होतं, पण आता त्याच्या जीवावर बेतलं तरी पण तुम्ही अशा शांतपणे उभ्या. मला लाज वाटते की एकेकाळी मी आणि अर्जुन तुम्हाला आई मानत होतो. आता मी सगळ्यांसमोर उघडपणे सांगू शकते तुमची योग्यता नाहीये तुमच्यावर कोणी प्रेम करावं ही. आणि माझ्या नवऱ्याची जी अवस्था झाली आहे ना आता, त्याला फक्त 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 तुम्ही जबाबदार आहात, लक्षात ठेवा. काय झालं? कुठं काय, देवाला दिवा लावायला आलो होतो. आत्ता ह्या वेळेत भिजला होता ना म्हणून. ह्या ना तू प्रिया आणि पंकज कसा त्यांका पट्टला वेगळ्याच कारणाने हायसरीलच ना. अर्जुनची काळजी वाटताना आम्हाला कशाला त्याची काळजी वाटत? अजून किती खोटं बोलणार असस? अगं तू बाहेरून जसा वागतास ना तर तुझ्या आतमध्ये काहीतरी वेगळाच चालला. अगं सगळा सरळ सरळ दिसता, मग बोलून टाक ना. अर्जुनशी कित्या कसा वागतोस? बोल ना, दे ना उत्तरा. काही प्रश्नांची उत्तरं नसतात वहिनी, आणि मुळात आम्हाला उत्तर द्यायची गरज वाटत नाहीये. राहू देत, मी आत्ताच्या आता अर्जुनकडे जातोय आणि त्याला सांगतोय, बाबा तुका वाटता ना तुझी कृष्णाई बदलली आ, तर तसा काहीच नाही आ. तुझी कृष्णाई तुझ्या समोर एक दाखवता आणि मग हैसर देवासमोर येऊन रडत बसता. आम्ही रडत नाही आहोत हो, माहिती आम्हाला सगळं. काय माहितीये तुला? आपलं वाईट याचं वाटतंय. जे लोक आपले कोणीच नाहीये तरी त्यांना माया लावली, जीव लावला, आणि आज ती पोरगी गावात 4 चौकात आमचा अपमान करते म्हणजे कोण समजते कोणती स्वतःला हो? याचा वाईट वाटला तुका? हो, मग ह्याच सगळा आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग, म्हणजे मग पाठात माका. काय चाललंय वहिनी तुझं? ताच मी तुका विचारतोय, काय चालला तुझा? अर्जुनशी कित्या कशी वागतस?
अगो इतको राग इतको तिरस्कार कशासाठी? बोलून टाक ना एकदाचा, दे ना सगळी उत्तर. वहिनी तू जा इथून, आम्हाला कोणाशी काही बोलायचं नाहीये. काका आत्ताच्या आता वहिनी जा इथून. तुम्ही एवढ्या रात्री कशाला हो करता प्रवास? हा? घाबरलो ना आम्ही. काय एवढं महत्वाचं काम होतं तुमचं? कशाला गेला होता? कुठं गेला होता? आम्ही काहीतरी विचारतोय, सांगणार आहात का आम्हाला? मी कुठं होतो, काय करत होतो, कुणाला भेटलो, कशासाठी गेलो होतो आणि आता पुढं काय करणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी नक्की देईन. पण आता नाही. जरा काही एक कळत नाही आम्हाला. अहो तुम्ही इथं असायला पाहिजे होतं. तुम्हाला माहित नाही, तुम्ही नसताना इथं काय काय घडलंय ते. रामायण घडलंय, जवळजवळ रामायण. नंदा, रामायण काय किंवा महाभारत काय, भरत वाक्य ज्याचं तो जिंकणार. काही मी तेच करायला गेलो होतो. म्हणजे काय करायला? भरत वाक्याची तयारी करायला. काय नंदा, इथं बसून त्या मूर्ख मामा आणि बलरामला हाताशी धरून फासे टाकण्यात काहीही अर्थ उरलेला नाहीये. कारण आता मी बुद्धिबळ खेळतोय आणि आता मला यात ना कुठल्या फाशाची गरज आहे ना सोंगटीची. मी जिंकणार माझ्या चालीवर. आम्हाला काही एक कळ. बाकी तुम्ही जे काही ठरवता ते तर कधी होत नाही. त्या बड्या बड्या बाता. नंदा, वेळ आणि खेळ कधी बदलल सांगता येत नाही. ठेवतो तू झोप, निवांत झोप. एवढ्या रात्री कोण आलंय? तो माणूस तर आला नसेल. तो कशाला येईल एवढ्या रात्री?
सावे तू अगं ये ना हा तू बस बर तू अशी अचानक कशी फोन बिन पण केला नाहीस आणि ते पण एवढ्या रात्री ही ये आहे का यायची का तुला कोण सोडायला आलेलं होय ग सांग की मला जर माहित असतं ना तू येणार आहेस तर तुला एवढ्या रात्री मी येऊच दिले नसतं उगाच तू येईपर्यंत जीवाला घोर लागलेला असतो सावे काय झालंय अगं बोल की काहीतरी खवंदरनं मी एकटीच बोलायला लागले सावे काय झालं मदर माऊलीची आठवण आली सावित्री 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 ही अजून आली नाही खरंच रागात निघून गेली की काय या विद्याधरच्या डोक्यात नेमकं काय सुरू असतं ना हे कळत नाही जाऊ दे ना मामा तसंही त्या बिनकामाच्या डोक्यात काय वेगळं सुरू असणार आहे भाऊजी हे बघा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे यांचा सध्या कुठलाच प्लॅन सक्सेस होत नाही पण त्या व्यतिरिक्त यांचं वेगळं काहीतरी सुरू आहे वेगळंच म्हणजे तेच तर कळत नाहीये ना मामा पण काहीतरी सुरू आहे हे नक्की विद्याधरला एकदा विचारायला पाहिजे की बाबा रे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे नाही कोणी किती काही म्हटलं ना तरी हे जे काही होऊन बसलंय ह्याच्यातून आपल्याला विद्याधरची मदत घ्यावीच लागेल कारण त्याच्या तिरकस डोकंच आपल्याला आहे ना बरोबर मार्गावर आणू शकतो तो जसा विचार करतो ना तसा विचार आपल्याला शक्य नाही काय गरज नाही मामा तुला माहिती आहे ना दरवेळेला त्याला काय सांगायला गेलं की ते आपल्या चांगलं येतंय का फुकट सांगाव घेऊ नको तू काय बल्लू जरा थंड घे बरं नंद तुला तो काय बोलला का त्याच्या डोक्यात काय सुरू आहे कुठं जातो कशासाठी गेला होता काहीच बोलत नाहीयेत मामा जेव्हापासून आल्यात ना तेव्हापासून भूत मानगुटीवर बसल्यागत मौन धरलंय त्याने काहीच बोलत नाही एकटच हसतात काय विचार करत बसतात काय आम्हाला तर भीती वाटते भ्रमिष्ट वगैरे झालेत का काय विद्याधर 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 किती काय ऐकलंस तू तुझ्यासारख्या किंग मेकरला नोकरासारखी वागणूक दिली
तुला बिनडोक ठरवलं. त्यांच्या लेखी तुझी किंमत 0. पण अर्ध्या अळकुंडानं पिवळ्या झालेल्या मामाला आणि त्या अर्धांड बलरामला हे नाही ठाऊ की 0ला किती किंमत असते. प्रत्येक वेळी आमचा गेम आमचा गेम आमचा गेम नावाची टिमकी वाजवत होते. आता तुम्हाला दाखवतो गेम कसा चेंज होतो. म्हणजे सावी तुमची मुलगी नाहीये? नाही, मग ती माझ्या मालकांच्या लेकीची लेक आहे. मालकांच्या लेकीची लेक? जवळ आहेस विद्या, जवळ पोचलायस तू. खाओ, काय झालं? नाही, काहीच नाही. म्हणजे जिला तुम्ही लहानाची मोठी केली म्हणजे सावी, ती तुमच्या मालकाच्या मुलीची मुलगी. असं काय झालं की तुम्ही त्यांच्या मुलीला लहानाचं मोठं केलं? अहो, नाही माहिती. मी कवाच चौकशी नाही केली त्यांची. असं कसं? म्हणजे त्या कुठं असतात, काय करतात? काहीतरी माहिती असते ना आपल्याला. हा, काहीतरी माहिती असतं आपल्याला. बरोबर आहे, ठीक आहे. चौकशी नसेल केली मान्य आहे, पण मुलीची आई वडील कुठं असतात किंवा त्यांच्या घरातले बाकीचे नातेवाईक, आजी, काका, आजोबा, हे सगळे कोण कुठे असतील काहीतरी माहिती असते ना आपल्याला. हे बघा, अशी शांत बसू नका. तुमच्याशी नातं जोडायचं म्हटल्यावरती मुलीची सगळी माहिती आपल्याला असणं गरजेचं असतं. तिचा भूतकाळ काय आहे सगळं माहिती असणं गरजेचं असतं, नाही का? हा, म्हणजे तेवढी माहिती आहेच की. तिचा आजोबा म्हणजे त्या काळातली बडी असावी. लई मोठा दरारा होता त्यांचा. त्या भागातलं समद्यात मोठं नाव. काय नाव त्यांचं? बाळासाहेब खोपडे. कवठे भैरवगड मधलं सगळ्यात मोठं नाव. मला वाटतं तुम्ही आत्ता जरी त्यांची चौकशी केली ना तरी समजे सांगतील त्यांच्याबद्दल. तेव्हा मी त्यांच्या वाड्यात घरकाम करायचे तेव्हा भीमाबाई म्हणजे सावीची आई पोटुशी होत्या. पण समजा आमच्या नजरे आड होती. काय झालं, काय होतंय हे आम्हाला काय सुद्धा ठाऊक नव्हतं. आणि एक दिवशी त्यासनी दवाखान्यात नेलं. त्या दवाखान्यात तिथं लई मोठं भांडण बी झालं. आणि त्याच घरातल्या एका नोकरानं माझ्याकडं ते बाळ आणून दिलं. नोकर? कोण नोकर? हा, काय नाव त्या नोकराचं? काय नाव त्या नोकराचं? हे बघा, अशा शांत बसू नका. तुम्हाला सांगावंच लागेल.
माझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याची होणारी बायको कोण आहे, तिचा जन्म कसा झाला, तिचा भूतकाळ नेमका काय आहे, हे सगळं आम्हाला ठाऊक पाहिजे. ते नसेल तर आम्ही तुमच्याशी नातं जोडू शकणार नाही. हे बघा, तुम्ही सगळं सांगितलं तर आणि तरच माझ्या भावाचं लग्न तुमच्या मुलीशी करा. मला सांगा, कोण नोकर, काय नाव त्याचं? प्रदीप. प्रदीप.